आणि आता बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं राज्यातील सर्व शासकीय इमारतींना विद्युत रोषणाई केली जाणार आहे। उद्या शासनातर्फे सुट्टी जाहीर केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामाची गोल्ड प्लेटेड प्रतिकृती आणि चांदीच्या नाण्यांना मोठी मागणी आहे। भुसावळमधल्या सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी आहे। आमदार चंद्रकांत पाटील यांनी श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र संत मुक्ताई समाधी स्थळ इथल्या मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळेला नगरपंचायत मुक्ताईनगरचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्यासह पालिकेची सगळी टीम उपस्थित होती। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं वाशिममधल्या बाजारपेठात भव्य पताका लावण्यात आले। तसंच झेंड्यांनी सुद्धा या बाजारपेठा सजलेत। वाशिममध्ये वातावरण राममय झालंय। गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भगव्या झेंड्यांची विक्री झाल्याचंही विक्रेत्यांनी म्हटलंय। उद्याच्या रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रीदेवी सातेरी मंदिरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वच्छता अभियान राबवलं। दरम्यान उद्या प्रत्येक भारतीयाचं स्वप्न पूर्ण होत आहे हे बघून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सुद्धा नारायण राणे यांनी दिली। समान नागरी कायद्याला लिंगायत समाजानं पाठिंबा दर्शवलाय। प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा दिवस दिवाळी म्हणून साजरा करा। लिंगायत समाजाचा धर्म हिंदूच, स्वतंत्र धर्माची गरज नाही असं आवाहन जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केलं आहे। अयोध्येत उद्या रामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। दरम्यान राम मंदिर व्हावं यासाठी अयोध्येत जाऊन ज्यांनी कारसेवा केली त्या वाशिम जिल्ह्यातल्या 150 कारसेवकांचा सकल हिंदू समाज धर्मरक्षक मंचच्या वतीनं अयोध्या योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। बीडच्या परळीमध्ये लोकोत्सव समितीतर्फे श्रीरामाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सुद्धा सहभागी झाल्या होत्या। वरळीतील श्रीरामाच्या मंदिरात गेल्या 3 दिवसांपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मंदिर परिसरात चैतन्याचं आणि अतिशय उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। अयोध्येतील मंदिर उद्घाटनाचा उत्साह देशभरात आहे। तापी नदीच्या पाण्याचे कलश घेऊन वाजत गाजत निघालेल्या कावड यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। छत्रपती संभाजीनगरमध्ये श्रीरामाला अर्पण करण्यासाठी 551 किलोचा मोतीचुराचा लाडू तयार करण्यात आलाय। हा लाडू उद्या श्रीरामाला अर्पण केल्यानंतर सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटण्यात येईल। राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह देशभरात पाहायला मिळतोय। शिर्डीतील साईबाबांच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। शिर्डीतही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। भुसावळमध्ये श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय। भुसावळमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत आमदार संजय सावकारे यांनी रामभक्तांच्या समवेत सहभाग घेतला। श्रीरामाच्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा राज्यभरात प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। नागपुरातील लक्ष्मण पोटे नावाच्या रामभक्तानं कळमना परिसरात 1111 किलोचा राम लाडू तयार केलाय। हा लाडू त्यानं रामाच्या चरणी अर्पण करून नंतर प्रसाद म्हणून भाविकांना वितरण करण्यात येईल असं सांगितलं आहे। राम मंदिर लोकार्पण सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला। या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं सर्वत्र अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। येवल्यातल्या संतोष राऊळ या चित्रकारानं राम मंदिराची प्रतिकृती रेखाटत आपली श्रद्धा व्यक्त केली। अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देण्यात आलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक रवींद्रभाई संघवी यांच्याकडून हे निमंत्रण देण्यात आलं। देशभरात सुरू असलेल्या मंदिर स्वच्छता अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सहभाग घेतला। कुर्ल्यातल्या शिवसृष्टी गणेश मंदिरात त्यांनी साफसफाई केली।
जळगावात राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा पाहायला मिळतोय। जागोजागी नागरिकांच्या घरी श्रीरामाचे झेंडे लावण्यात आले। त्यासोबतच पेंटिंगच्या सहाय्याने रस्त्यावर भव्य रांगोळ्या सुद्धा साकारण्यात आल्या आहेत। अयोध्येत होणाऱ्या श्रीरामाच्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरात प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। चिमुकल्यांसह मोठ्या माणसांना सुद्धा हा उत्साह जल्लोष चांगला जाणवतोय। हे सगळेजण यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत। सोनपेठ इथे शालेय विद्यार्थिनींनी श्रीरामाची सुंदर रांगोळी साकारली। गोंदिया जिल्ह्यातील तरुणांनी सायकल रॅली काढत श्रीरामाचा नारा दिला। सायकलिंग संडेच्या टीमनं जय श्रीरामचा जयघोष केला। या जयघोषानं गोंदिया शहर दुमदुमलंय। देशभरासह राज्यात सुद्धा प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 109 कुंडात्मक महायागाचं आयोजन करण्यात आलं आहे। दिवाळीपेक्षाही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय। या महायागाचं आयोजन मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकारानं करण्यात आलंय। गोंदिया जिल्ह्यामध्ये 82 वर्षीय कारसेवकानं श्रीरामाचं स्मरण करत 4 लाख वेळेला जय श्रीरामचं लिखाण केलं। राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर एकदा तरी अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेण्याचा त्यांचा मानस आहे। सटाण्यामध्ये श्रीरामाच्या मंदिराच्या प्रतिकृतीची शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत हजारो रामभक्त सहभागी झाले होते। तर भाजपच्या आध्यात्मिक विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला। 1992 साली कारसेवा केलेल्या कारसेवकांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला। संगमनेरमध्ये सुद्धा फ्रेंड सर्कल हिंदू मंडळाच्या वतीनं तालुक्यातील 130 पेक्षा अधिक कारसेवकांचा सत्कार केला गेला। शहापूरमधील मिरची गल्ली इथे श्री बालाजी मंदिराला अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली। या सजावटीनं परिसर उजळून निघाला आहे। मुंबईतल्या कांदिवली इथे खासदार गोपाळ शेट्टी यांनी राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर रामलीलेचं आयोजन केलं होतं। यावेळेला रामभक्तांनी रामलीला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। तसंच यावेळेला कारसेवकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। रामलल्लाच्या मंदिराच्या उद्घाटनाचा देशभरात प्रचंड उत्साह आहे। त्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरमध्ये हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने 5 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रत्येक घरी लाडूचा प्रसादही दिला जाणार आहे। जळगावमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी वासुदेवाचं पूजन करण्यात आलं। यावेळेला वासुदेवांच्या भजनासह गारुड सुद्धा गाण्यात आलं। श्रीरामाच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय झालंय। अयोध्येमध्ये उभं राहणारं भव्य श्रीराम मंदिर याची देही याची डोळा बघण्यासाठी अनेकांची इच्छा आहे। मात्र मंदिर पाहण्याची ठाणेकरांची इच्छा काही अंशी पूर्ण होताना दिसते। भाजपच्या नेत्या श्वेता शालिनी यांच्या संकल्पनेतून राम मंदिराची प्रतिकृती असलेला चित्ररथ ठाण्याच्या विविध भागातून सध्या प्रवास करतोय। ठाण्यातल्या मुकुंद सोसायटीमध्ये या चित्ररथाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। राम मंदिराचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी परिसरातल्या सर्व वयोगटातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यवतमाळमध्ये एका रामभक्तानं अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे। अयोध्येला जाऊ न शकलेल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। या प्रतिकृतीत 256 खांब उभारण्यात आले आहेत। भुसावळमध्ये JCRच्या वतीनं श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 108 कलशांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळेला पारंपरिक वेशभूषेतील महिला यात सहभागी झाल्या होत्या। चिमुकल्यांनी केलेल्या राम, सीता आणि लक्ष्मणाच्या वेशभूषेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। वर्धा जिल्ह्यामध्ये रामलल्लाच्या स्वागतासाठी शहराला विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली। ठिकठिकाणी भगव्या पताका लावून सजावट करण्यात आली। तर 2 दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात आतषबाजी सुद्धा करण्यात येते। पुण्याच्या तळेगावमध्ये 51 फुटांची श्रीरामांची भव्य रांगोळी साकारण्यात आली। 2 कलाकारांना ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल 26 तास लागले। रांगोळी साकारण्यासाठी 300 किलो रांगोळीचा वापर करण्यात आलाय।
श्री राम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातून 400 साधू संत महंत हे अयोध्येत दाखल झालेत. राम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीने सगळ्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले. साताऱ्यातील श्री सिद्धनाथ आणि श्री रामाच्या मंदिरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी सहभाग घेतला. वाशिममधील रामभक्त धनश्री काबरा यांनी 9 दिवसात 1,81,181 वेळेला रामनामाचा जप करत रामाचं नाव लिहिलंय. या लिखाणातून त्यांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची प्रतिमा साकारली. छत्रपती संभाजीनगर शहरातील 196 मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केलाय. जवळपास 5 ड्रोन कॅमेरे, 30 टॉवर वॉच यामार्फत सुद्धा लक्ष ठेवलं जाईल. तसंच कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन सुद्धा पोलीस उपायुक्तांनी केलंय. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्तानं मुंबईतल्या वरळीमधील रामभक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय. वरळीतून भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला श्रीराम, सीता आणि हनुमानाची वेशभूषा केलेल्या तरुणांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मागाठाणे इथे श्री राम जन्मभूमी प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं युवा सेना कार्यकारिणीचे सदस्य राज सुर्वे यांनी रामाच्या संदर्भातल्या अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. या सोहळ्याला दररोज सुमारे 10,000 पेक्षा जास्त नागरिक सहभागी होत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या सिडको इथे श्रीरामाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं 25,000 बुंदीच्या लाडूच्या माध्यमातून श्रीराम असं लिहून त्याचा प्रसाद म्हणून वाटप केला जाणार आहे. 35 कामगारांनी 3 दिवस काम करून हे लाडू तयार केलेत. लाडू आज आणि उद्या प्रसाद म्हणून सगळ्यांना देण्यात येतील. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात श्रीरामाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं विशेष अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. विठ्ठल मंदिरावर रोषणाई केल्यामुळे मंदिराचं रूप खूपच खुलून दिसतंय. दरम्यान विठ्ठल मंदिर हे भाविकांसाठी कायमच लक्षवेधक आहे आणि हृदयाशी आहे. अहमदनगरमध्ये श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला हिंदू आणि मुस्लिम एकोप्याचं दर्शन पाहायला मिळत आहे. 22 तारखेला भव्य दिव्य असा राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा होणार आहे. मंदिराच्या या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर परिसरात रामकथा आयोजन करण्यात आलं होतं. मुस्लिम बांधवांनी पंक्तीत जेवण वाढून राम रहीम एक अशा प्रकारचा जणू संदेशच दिला. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्रीरामाच्या नावाचं स्लोगन विद्युत रोषणाईत साकारण्यात आलं आहे. ही आकर्षक सजावट सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. एका 74 वर्षीय वृद्ध रामभक्तानं 776 पानांवर रामनामाचं सुंदर अक्षरात लिखाण केलंय. रामाच्या प्रती आपली भक्ती आणि श्रद्धा दाखवण्यासाठी या भक्तानं रामनामाचा जप केला. हे लिखाण ते अयोध्येला श्रीरामाच्या चरणी अर्पण करणार आहेत. लता मंगेशकर चौक अयोध्या या परिसरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. रस्त्यावर सुंदर अशा विद्युत रोषणाईच्यामुळे चैतन्य निर्माण झालंय. जागोजागी श्रीरामाचे बॅनर सुद्धा लावण्यात आले आहेत. अयोध्येतील श्री राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राम मंदिर सज्ज आहे. राम मंदिर सोहळ्यासाठी लाखो भाविक अयोध्येत येत आहेत. रामभक्तांना कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळवण्यासाठी रामजी की चाय आणि मोफत कॉफीची व्यवस्था करण्यात आली. दिल्लीतील झेंडेवाला देवी मंदिराच्या वतीने ही मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज जवळपास 5,000 लिटर दुधाची चहा आणि कॉफी तयार केली जाते. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी श्रीरामाच्या प्रती आपली भक्ती दाखवण्याकरता रामभक्तांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपली भक्ती दाखवली. जयपूरमधल्या शिल्पकार नवरत्न प्रजापतीनं देखील पेन्सिलच्या टोकावर श्रीरामांची अतिशय मनमोहक मूर्ती कोरली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरून शेअर केलेल्या फोटोवर संजय राऊत यांनी जोरदार टोला हाणलाय.
फडणवीस यांच्याकडून एक्सवरून फोटो ट्विट करण्यात आला। तो त्यांच्या अयोध्या दौऱ्याचा, मात्र काही जण फिरण्यासाठी गेले होते अशा खोचक शब्दात राऊत यांनी टोला दिला। अद्यापही जालन्यातील घटनेचा जनरल डायर कोण आहे हे पुढे येत नाही। लाठीचार्जचे आदेश कोणी दिले होते ते अजून समजलेले नाही। या सगळ्याबद्दल सरकारने खुलासा करावा असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे। उद्धव ठाकरे गटाचा नाशिकमध्ये 23 जानेवारीला महाअधिवेशन होणार आहे। संजय राऊत यांनी याच पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला। उद्यापासून 2 दिवस उद्धव ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर असतील। अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसलाय। शैलेश मोहिते पाटील आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश करतोय। शैलेश पाटील हे मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत। अंबादास दानवे यांनी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं। सहकुटुंब सहपरिवार दर्शन घेऊन त्यांनी भंडाऱ्याची उधळण सुद्धा केली। तसंच मंदिर संस्थांच्या वतीनं अंबादास दानवे यांचा सन्मान करण्यात आला। ओबीसी समाज जरांगे पाटील यांच्या दबावाखाली नाही, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही। सरकारला मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ देणार नाही असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे। मराठा समाजासाठी लढा देताना तब्येतीची काळजी घेऊन आंदोलन करा, थोडं संयमानं घ्या, घटनात्मक बाबींच्यासाठी थोडा वेळ द्यायला लागतो असं खासदार पाटील यांनी मनोज जरांगे यांना सांगितलंय। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातून सुमारे 800 गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झालाय। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर, कार, दुचाकी अशा वाहनांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली। राज्य मागासवर्ग आयोगाने सुमारे 154 प्रश्नांची एक प्रश्नावली तयार केली। कर्ज प्रकरणांचा सुद्धा त्यात समावेश असून कर्जासाठी लागणाऱ्या अनेकविध गोष्टींचा सुद्धा यात समावेश आहे। एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो। आपण पाहताय बातमी 36 जिल्ह्यांची। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुकारलेल्या रेल्वे रोको आंदोलनाच्या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 9 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकर यांनी रेल रोकोचा इशारा दिला होता। जळगावात आदिवासी पारधी समाजाच्या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम पार पडला। आदिवासी पारधी समाजाच्या तरुण तरुणींचे विवाह जुळवण्यासाठीच्या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झालं। नव्यानं निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याच्या पालघर सत्र न्यायालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा आज पार पडला। हायकोर्टाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती गौरी ओळसे यांच्या हस्ते या इमारतीचा उद्घाटन सोहळा झाला। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।